या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। आमच्या जागा वाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात आला असून 4 ते 5 लोकसभा जागेचा विषय शिल्लक आहे। पुढच्या आठवड्यात यावर शिक्कामोर्तब होईल अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर येथे बोलताना दिली आहे। नार्वेकर यांनी संविधानाला धरून निर्णय दिला नाही। अनेक विधी तज्ञांचं देखील मत आहे उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य आहे। महायुतीत शिंदे गट व अजित पवार गट यांच्या जागाही भाजप फायनल करणार असल्याचा टोमणा विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे। नवरोज जिचकार निलंबित केलेल्या काँग्रेसच्या नेत्यांच्या पदयात्रेमध्ये सहभागी झाले। त्यांनी सुनील केदारांचं असं म्हणणं होतं की नवरोज जिचकारांवर अन्याय झाला, त्यामुळे अन्यायाच्या विरोधात तुम्हाला काय वाटतं? नाही, असं आहे, सुनील केदार सुटल्यानंतर त्यांच्यासोबत जर नवरोज जिचकार जात असतील तर त्यांचे वैयक्तिक संबंध त्या ठिकाणी आहेत। वैयक्तिक संबंधापोटी प्रेमापोटी जाणं मला वाटतं वाईट नाही आणि त्यासाठी ते गेलेत। आम्ही एखादा व्यक्ती जर अन्याय झाला असेल तर त्यांच्यासोबत उभे राहिलो तर गैर काय, आणि मलाही वाटतं की सुनील केदारांची भूमिका योग्य आहे। हो, काल मुख्यमंत्री रात्री दावोसला गेलेला आहे, त्यांचा दावा आहे की मोठी इन्व्हेस्टमेंट ते या दावोसमधून आणणार आहे। तुम्हाला काय? महाराष्ट्र बघेल, खोदा पहाड निखला चुवा, मागच्या वेळेस तसंच झालं। हे आता पहाड खोदायला गेलेत आणि उंदीर आणणार आहेत। ज्याचं नेटवर्थ 5 कोटीचं नाही त्याच्या नावाने हजारो कोटीची गुंतवणूक मागच्या वेळेस दावोसमध्ये दाखवली। ज्या फॉरेन कंपन्या दाखवल्या होत्या त्या इंडियन कंपन्या निघाल्या। ही जगलरी कशासाठी, ही बनवाबनवी कशासाठी, हा बोगसगिरी कशासाठी? महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजून अशा प्रकारे जर या ही सरकार वागत असेल, चालत असेल आणि हे वराड घेऊन गेलं असेल, सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारून सरकारच्या तिजोरीला लुटून खर्च करून दावोसची वारी पर्यटन करत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मी मानतो। महाराष्ट्रामध्ये आपसामध्ये जे काही लाथाड्या यांच्या सुरू आहेत याचा नक्की फायदा महाविकास आघाडीला होईल। 2020 नंतर काही अब्जावतीचे जी रकमेची जी आहे ती वाढ इन्कमच्या रकमेमध्ये वाढ झाल्याचा एक अहवाल समोर आलेला आहे। मुळात 1948 मध्ये त्यांच्यावर जे काही कार्पोरेटचा कर आकारला होता तो 48% कर होतं। आता तो 2023 मध्ये वाढण्याऐवजी 23% वरती आले। काय सांगाल यावर? परत प्रश्न विचारा। 5 अब्जावतीची रक्कम जी आहे ती 2020 नंतर दुपटीने वाढल्याचा एक अहवाल समोर आलेला आहे। 1948 म्हणजे त्यांची प्रॉपर्टी, त्यांची संपत्ती दुपटीने वाढल्याचा एक अहवाल समोर आला आहे। 1948 मध्ये यांच्यावर जे कार्पोरेट कर होतं तो 48% यांना कर होतो, मात्र आता तो सध्याला 23% झाले आहे। काय सांगा? नाही, 48ला किती होता हे मला माहीत नाही, माहिती घेऊन सांगितलं पाहिजे। आत्ताही 23% आहे, कर लावला जात आहे। पैसा कोणाचा? हे अब्जापतींच्याकडे असलेला पैसा बँकांचा आहे, केंद्र सरकारच्या कृपेने मिळालेला पैसा आहे। हे काही स्वतःच्या भरोश्यावर उभे झालेली हे अब्जापती नाहीत। बँक बुडवे यातले मोठे आहेत। बँकेच्या कर्जमाफ मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि तरी पण कमी टॅक्स देत असतील तर ते छाती टोकून घेण्याचं किंवा बडवून घेण्याची गरज नाही सरकारला। मुळात विषय टॅक्स किती देतात तर तो व्यवसाय कुणाच्या भरोशावर करतात, कुणाच्या पैशावर करतायत हे संपूर्ण अब्जाधीश बँका बुडवून मोठी झालेली आहेत। खरं तर हे टॅक्स कमी झाला जास्त झाला याची माहिती माझ्याकडे नाही। 48 मध्ये काय टॅक्स होता हे माहिती माझ्याकडे नाही, परंतु 23% टॅक्स हा जो मिळतो आहे हा सरकारच्या तिजोरीत जमा होतो आणि फिरून पुन्हा बँकेच्या माध्यमातून या अब्जोपतीकडेच जातो आहे। म्हणून यातून काही फार फायदा सरकारच्या किंवा देशाच्या आर्थिक सुबत्तेसाठी होतो असं मला वाटत नाही। मटन चिकन साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध।
खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर।